भक्त झाले नामी दंग, विठ्ठल नामाचा हा संग, तन मन झाले धुंद, भक्ती चढे अंगारंग। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून भवानी पेठेतल्या विठ्ठल मंदिरात मोठी गर्दी आहे। माऊलींच्या पालखी सोबतच श्री गुरु हैबत बाबा यांचा मनाचा विना घेऊन विष्णू फुले महाराज संपूर्ण वारी माऊलींच्या पालखी सोबतच करत आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। विठू माझा लेकरवाळा संगे संतांचा मेळा, अशीच परिस्थिती आहे पुण्यामध्ये। खरं तर आज पुण्यामध्ये दोन्ही संतांच्या पालख्या मुक्कामी आहेत आणि मी जिथं आहे ती आहे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी भवानी पेठेमध्ये या ठिकाणी मुक्कामी आहे। आज या ठिकाणी पुण्यामध्ये या दोन्ही पालख्या आहेत त्या मुक्कामी असणार आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पुणेकरांचा मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। पहाटेपासूनच माऊलींच्या दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी अनेक भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। संपूर्ण भवानी पेठमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविकांची गर्दी आपल्याला झालेली पाहायला मिळतात। ही बरोबर घुले नावाचे माऊली आहेत ते मानाचा विणा घेऊन या ठिकाणी वारीमध्ये सहभागी होतात। माऊली काय सांगताल, हा मानाचा विणा आहे, काय याचं महत्व आहे? रामकृष्ण हरी, हा माऊलींच्या सोहळ्यातील श्री गुरु हैबत बाबांचा हा मानाचा विणा आहे। हा विणा अखंड जिथून प्रस्थान चालू झालं तिथून पंढरपूर ते परतीच्या वारीला ज्ञानोबरायांचा जोपर्यंत आरती होत नाही तोपर्यंत हा विणा कायम अखंड असा उभाच असतो। उभा म्हणजे माणसाच्या गळ्यातच असतो, हा ठेवला जात नाही। जोपर्यंत ही वारी आहे तोपर्यंत हा विणा हा माऊलींच्या पालखी सोबतच असतो आणि पादुका आणि विणा हे सोबतच त्या पालखीमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह निलेश खरमरे, मीडिया।